महालक्ष्मी देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष महेशराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ताराण्यागडीचे आमचे प्रमुख नाना कदम, उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार भगिनी, सर्वात पहिलं आपल्या सर्वांचं अभिनंदन की आज बजरंग पुनियाला आपल्याला कुस्तीमध्ये दुसरं आणि बजरंग पुनियांचं ब्रॉन्झ मेडल मिळालं। आणि आत्ताच आपले भालाफेकमध्ये चोप्रा अगदी गोल्डच्या रेसमध्ये गोल्ड झालं पाहिजे, अभिनंदन सगळ्यांना, पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे। म्हणून आज ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांना निमंत्रित करण्याचा उद्देश म्हणजे काल परवा दिवशी सत्ताधारी आघाडीच्या दोन नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन थोडीशी माझ्या कामाविषयी, भारतीय जनता पार्टीच्या कामाविषयी आणि चंद्रकांत दादांच्या कामाविषयी टीका टिप्पणी केली, पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रेस नोट त्यांनी दिलेली होती, ती प्रेस नोट इथं उपस्थित आहे। त्याचा मूळ त्यांचा हेतू होता की मी खासदार असताना कोल्हापूर शहरासाठी बास्केट ब्रिज मंजूर करून आणलेला होता आणि तो अपुरा राहिलेला आहे, तो काही कारणामुळे पूर्ण झाला नाही आणि तो पूल अस्तित्वातच नव्हता, नुसतं पत्र देऊन काम होत नसतात, महाडिक हे कोल्हापूरच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतात आणि अशा काही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या होत्या। खरं हे प्रश्न का उद्भवला, कारण यावर्षी 2021 साली जो पाऊस झाला त्यामुळे जे अतिवृष्टीमुळे जो महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाला, हा अभूतपूर्व असा झाला। अभूतपूर्व का म्हणूया, कारण यापूर्वी 2019 ला महापूर आला, 2005 ला आला, त्याच्यापूर्वी आला, पण त्यावेळी त्याची आपण कारण मीमांसा अशी करत होतो की आलमट्टी धरण पाणी विसर्ग न केल्यामुळे पाठीमागं फूग आली किंवा राधानगरी धरण ओव्हरफ्लो झालं, त्याची सगळी साथीदारं उघडली म्हणून कोल्हापुरात महापुरामुळे थैमान झालं, ही कारण आपण थोडीशी अनालिसिस करत होतो। पण यावर्षी यातलं कुठलंच कारण त्याला लागू झालं नाही, म्हणजे आलमट्टी सुद्धा भरलं नव्हतं किंवा आलमट्टीची फूग आली नव्हती आणि राधानगरीची धार उघडली नव्हती। 2 दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण कोल्हापूर शहर म्हणजे निम्म कोल्हापूर जवळजवळ पाण्याखाली आलं आणि लोकांचे हाल झाले। आता यामध्ये पाहणी करण्यासाठी जवळजवळ सर्वच पक्षांचे नेते कोल्हापूरमध्ये आले, मुख्यमंत्री महोदय आले, काँग्रेसचे काही नेते आले, राष्ट्रवादीचे अजितदादा येऊन गेले आणि त्याचप्रमाणे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इथं आले। त्यांनी जवळजवळ जे क्षेत्र शहरापासून जवळपास होती त्या सगळ्यांना भेटी दिल्या, तिकडे चिखली असेल, आंबेवाडी असेल, शहरामध्ये कुंभार गल्ली आहे आणि इकडं बापट कॅम्पमध्ये गेलेलं असताना तिथं एक 200-300 लोक आणि महिला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जमा होत्या आणि त्यांनी सांगितले की तिथल्या काही लोकांनी सांगितले की इकडं जर पूल झाला असता मोठा, जो महाडिक साहेबांनी प्रस्तावित केला होता, तर आमचं एवढं हाल झालं नसतं, कारण शेकडो हजारो मूर्त्या त्यांच्या खराब झाल्या आणि त्यांचं आता बरंच नुकसान झालेलं आहे। म्हणून यावर्षीच्या पुराचं वैशिष्ट्य आणखीन एक बघावं लागेल की पूर्वी फक्त शिरोळला बेटाचं स्वरूप 2005 ला आपल्या लक्षात असेल, शिरोळला बेटाचं स्वरूप आलं होतं, पण यावर्षी आणि 19 ला कोल्हापूर शहर सुद्धा बेट तयार झालं। कोल्हापुरातनं आत यायची बाहेर जायची सगळ्या एंट्री बंद, विशेषतः शिरोली पूल असेल, पुढे इकडे निपाणीगड असेल। मला सांगा, जर कोरोनाचा जो पीक पिरियड होता, ज्यावेळी आपल्याला ऑक्सिजन बाहेरून लागत होतं आणि त्यावेळी बाहेरून मोठे मोठे टँकर्स येत होते, त्यावेळी जर अशी परिस्थिती झाली असती तर यांनी जर ऑक्सिजन किंवा ही वाहतूक जर आत यायची थांबली असती तर ती हानी भरून निघणारी राहिली नसती, एवढी मोठी हानी झाली असती। आणि दळणवळण बंद, एवढं मोठं प्रगतशील महाराष्ट्रातलं एक सर्वात प्रगतशील असणारा जिल्हा, याचं दळणवळण संपूर्ण बंद होतंय, याचं वाईट दुःख माझ्यासारख्याला तर आहेच आणि कोल्हापूरच्या सर्वसामान्य लोकांना आहे। त्याच पद्धतीनं आमचे नेते फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा यांनाही आहे। लोकांनी सांगितल्यानंतर दादांनी त्याचा दुजोरा दिला आणि फडणवीस साहेब म्हणले की काय होता तो ब्रिज मला बघायचं, म्हणून आम्ही पाहणी करायसाठी
जी शाहू कमान आहे तिथपर्यंत गेलो, त्यांना ते दाखवलं, त्यांना त्याचा नकाशाही दाखवला. मी त्यांना सांगितली पार्श्वभूमी काय, आणि आम्ही आलो आणि ते गेले. आणि काल पत्रकार परिषद घेऊन या नेते मंडळींनी टीका केली की हे काहीच करत नाहीत, हा पूलच नव्हता, हवेतल्या गोष्टी आहेत सगळ्या वगैरे वगैरे. आणि म्हणून मी थोडंसं चक्रावलो, पण मी बाहेरगावी होतो. मी म्हटलं असं कसं काय होऊ शकतंय, कुणी पत्र दिलं यांना. एका अधिकाऱ्याने त्यांना पत्र दिलं, ते पत्राची कॉपी सुद्धा इथं आहे, ते तुम्हालाही मिळालंच असेल त्या दिवशी. त्यात त्यांनी म्हणले की या संदर्भात आपणास कळून येते की कोल्हापूर शहरामध्ये पुलाची शिरोली ते औरे हॉटेल दरम्यान बास्केट ब्रिज बांधकाम करण्याचा प्रस्ताव या कार्यालयाकडे प्रस्तावित नाही. या कार्यालयाकडे म्हणजे कुठल्या? कोल्हापूरच्या. पुलाची शिरोली ते औरे हॉटेल दरम्यान बास्केट ब्रिज कामासाठी अद्याप स्वतंत्र निधी या कार्यालयास उपलब्ध नाही. या कार्यालयास, मला सांगा, एवढा मोठा हा प्रकल्प कोल्हापूरचं कार्यालय करू शकते का? कोल्हापूरला, त्या शहराला त्याचा निधी देऊ शकतो का? बंधूंनो, मी खासदार असताना या सगळ्या गरजा ओळखून मी हा प्रकल्प केलेला होता. त्याला मंजुरी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे आम्ही त्याची मागणी केली. खरं म्हणजे हा मोठा प्रकल्प होता, 170 कोटी रुपयाचा प्रकल्प. महाराष्ट्र शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध होणार नाही, म्हणून गडकरी साहेबांनी सुचवलं की आपण तो नॅशनल हायवे मध्ये घालूया. खरं म्हणजे शहराच्या अंतर्गत रस्ते नॅशनल हायवे मधून होऊ शकत नाही, पण गडकरी साहेबांनी काय सुचवलं की आपण नॅशनल हायवेला जोडून घेऊया आणि कोल्हापुरात उतरूया, म्हणजे तो नॅशनल हायवे मध्ये आम्हाला धरता येईल आणि त्याचा सगळा बजेट आम्ही देऊ. महाराष्ट्र सरकारला त्याची तोशीस लागू होणार नाही, म्हणून हा केंद्राकडे हा प्रकल्प होता, राज्याकडे नव्हता. आणि कोल्हापूर कार्यालयाकडे तर मुळीच नव्हता. ज्या अधिकाऱ्यांच्याकडून त्यांनी हे पत्र आणलेलं आहे त्याच अधिकाऱ्याकडून मी हे पत्र आणलं आणि मी तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. ते जरा तुम्ही बघितलं तर बरं होईल. मी जे गुलाबी रंगामध्ये मार्किंग केलेलं आहे पहिलं पान, त्यामध्ये लिहिलेलं आहे की या संदर्भात आपणास कळविण्यात येते की 31/1/2018 रोजी राष्ट्रीय महामार्ग वगैरे वगैरे यामध्ये दिल्ली यांच्या मार्फत निविदा मागवण्यात आली. आता निविदा मागवली म्हणजे त्याचा डीपीआर झाला असेल का नसेल? डीपीआर झाल्याशिवाय निविदा निघते का? त्याचा प्लॅनचा आराखडा, ह्यात ते लिहिलेलं आहे, ह्याचा आराखडा नाही, प्लॅन नाही. त्यात काय दिलंय शिवसेनेच्या नेत्यांनी? स्वतंत्र अशा एंट्री पुलाची गरज असून त्याकरता केंद्र शासनाने नियोजित आराखडा तयार करून मंजुरीसाठी तो आराखडा पाठवणे गरजेचे आहे. आणि नुसती पत्राद्वारे मागणी केल्याने बास्केट ब्रिज मंजूर होणार नसून वगैरे वगैरे. हे पत्र त्यांनी लिहिले, यामध्ये स्पष्ट की 31/8 अशा केंद्र सरकारनं त्याला हे केलं. खालच्या ज्यामध्ये मी गुलाबी मार्क केले, कोल्हापूर प्रवेशासाठी गांधीनगर येथे 614 जो नंबर असतो उड्डाण पूल प्रस्तावित केलेला आहे. आणि त्याचं पुढचं पान आपण ओपन करा, त्याच्या पुढचं पान, त्याच्यामध्ये नंबर 2 ला 614 ला गांधीनगर येथे रिकन्स्ट्रक्शन विथ रेल स्ट्रक्चर ड्यू टू वॉटर लॉगिंग अँड इनसफिशियंट टर्निंग स्पेस कोल्हापूर फ्लायओव्हर. रिकन्स्ट्रक्शन विथ रेल स्ट्रक्चर म्हणजे हायवेच्या वरून 22 फुटावरून हा आपला फ्लाय वास्तविकचा जो रस्ता होता तो कोल्हापूर. आणि खाली 5 नंबरला जे आहे फॉर कोल्हापूर एंट्री, कोल्हापूरचा उल्लेख त्यामध्ये मुद्दाम केलाय. कोल्हापूर एंट्री डायरेक्शनल व्हायाडक्ट न्यू 3 लेन म्हणजे 3 लेनचा हा ब्रिज, तो रस्ता कोल्हापूर शहरामध्ये येणार, असं हे नॅशनल हायवेचं पत्र आहे, माझं पत्र नाही. आता हा झाला पुरावा. त्याच्या पुढचं पान जर तुम्ही ओपन केलं, हे MSRDC म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ जे आहे त्यांचं एक पत्र आहे, पूर्वीच आहे, मुद्दाम मी ते आपल्या माहितीसाठी मागून घेतलं. त्यात सुद्धा त्याचा उल्लेख 5 नंबरच्या लाईनमध्ये तावडे हॉटेल 614 नंबर लिहिलेला आहे बघा, 5 नंबरची ओळ. हे MSRDC म्हणतंय, हे नॅशनल हायवे म्हणतंय. आता हे सगळं म्हणल्यानंतर मला आपल्याला सांगायचं की ही बातमी आपल्या पेपरला आलेली आहे, आपल्यातला कुठला तर पेपर असावा. तावडे हॉटेलकडून कोल्हापूर देण्यासाठी बास्केट ब्रिज बांधा ही खासदार महाडिक यांनी गडकरी साहेबांच्याकडे मी मागणी केलेली हे पत्र आहे. आता हे पत्र दिलं म्हणून नाही झालं, तर त्याच्या पुढचं पान जे आहे त्याच्यावर गडकरी साहेबांच्या बरोबर जी मीटिंग दिल्लीमध्ये झालेली आहे त्याची बातमी आहे. ही बातमी न्यू दिल्लीवरनं आलेली आहे, मला माहित नाही कुठल्या प्रेसची आहे, कुठल्या तर आपल्यातल्याच पेपरची असेल.
आणि यात स्पष्ट लिहिलं की 3000 कोटी रुपये सातारा कागलसाठी मंजूर. आता हे झाल्यानंतर त्याची निविदा निघाली का नाही. आता तुम्ही म्हणणार हे म्हणजे हवेतल्या गोष्टी आहेत, निविदा निघाली का नाही. तर त्याचे निवेदन निघालेल्याची एक बातमी आणि ते माहिती पाठीमाग मी बातमी स्वरूपात दिलेली आहे. पण त्याच्या पाठीमागच्या पानावर जर तुम्ही बघितलं तर नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया त्याची नेटवरती इंटरनेटवरती जी टेंडर नोटीस येते ती टेंडर नोटीस आपल्यासमोर आहे. यामध्ये हा जो स्ट्रेच आहे सातारा कागल 592 ते 639 किलोमीटर 874 कोटी रुपयाचा त्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. 3 फेज केले कारण हा 3000 कोटीचा प्रकल्प खूप मोठा होता तर त्यामुळे गडकरी साहेबांनी ते 3 तुकडे केले आणि साताऱ्यापासून कागलपर्यंत हा फेज त्याचं हे टेंडर निघालं. हे टेंडर 19 वेळा एक्सटेन्शन केलेलं ते 1919 नोटीसा माझ्याकडे आहे. हे आहे हे टेंडर. हे नंबर 1 नंबर 2 तारीख वाईज आहे 19 वेळा हे टेंडर झालेलं आहे. म्हणजे हे टेंडर झालं. आता तुम्ही म्हणाल ते म्हणले की ह्याची मागणी ह्याचा प्रस्ताव ह्याचं डिझाईन हे डिझाईन आहे जे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेज यांनी बनवलेलं हे डिझाईन. आता हे सगळं तुम्हाला मी देऊ शकलो नाही. यामध्ये हे बास्केट ब्रिजचा पहिला डिझाईन आहे. 2 नंबरच्या पानावरती कुठून कसा असणार आहे त्याचा नकाशा आहे. 3 नंबर पानावर त्याची गरज काय आहे नीड ऑफ द प्रोजेक्ट ते मी बनवलेलं नाही हे त्यांनी बनवलं आहे. गरज काय आहे ते लिहिलेलं आहे. 4 नंबर पानावर त्याचे फोटोज त्यांनी लावलेले की कुठं कंजेक्शन होते आणि काय त्याची गरज आहे. 5 नंबर पानावर त्याचा मार्किंग दिले की कसा ब्रिज तो कुठून गरजेचा आहे कुठून लिफ्ट होणार कुठं हे होणार. हा त्याचा सॅटेलाइट व्ह्यू आहे. हा ब्रिज येलो कलर जो दिसतो इकडं हा जो दिसतो हा ब्रिज हा नॅशनल हायवे हा ब्रिज आपल्या कोल्हापूरला दाखवलेला आहे. हे त्याचे एलिव्हेशन्स जे म्हणतात ना ड्रॉइंग पाहिजे डिझाईन पाहिजे हे सगळे त्याचे एलिव्हेशन्स आहेत. त्याचे कॉलम किती असतात काय असतात ते सगळे त्याचे एलिव्हेशन्स आहेत. हे त्याचं डिझाईन म्हणजे दिवसा कसा दिसेल रात्री कसा दिसेल. नदीपासून त्याची उंची पहिला ब्रिज आणि दुसरा ब्रिजचा फरक त्यांनी दिलेला इथं. हे आता जिथं टोल नाका आहे तिथं अशा पद्धतीची आकर्षक कमान कोल्हापूरशीच्या इथं अलीकडं जे होणार होती त्याचं हे डिझाईन आहे. हे त्याचे सेक्शन्स आहेत त्याचे आयलँड्स आहेत आणि हा कशा पद्धतीनं त्या आयलँड्स आणि कुठं कुठं त्याचे प्लेसिंग आहे ते आहे. हे त्याची विड्थ लेंथ लांबी रुंदी आणि हे त्याचं कॉस्टिंग 171 कोटी रुपयाचा हा ब्रिज प्रस्तावित होता. आता जे म्हणले डिझाईन नाही अमुक नाही तमुक नाही तर सगळे हे मुद्दाम आपल्याला पुरावा देण्यासाठी मी तुम्हाला आज या ठिकाणी इथं बोलवलेलं आहे. आता मला वाईट वाटतंय की माणसानं काम करायचं का नाही. महाडिकांनी काहीच केलं नाही नुसतंच बोलतात असं म्हणतात. कोल्हापूरचं एअरपोर्ट कसं चालू झालं बरेच 10-12-15 वर्ष बंद होतं ते. त्याला 274 कोटी रुपये निधी कसा लागला मी तुमचे 5 मिनिटं थोडे अधिकचे घेणार. शिवाजी पुलाचं काम कसं झालं. शिवाजी पुलाचं काम अनेक वर्ष रखडलेलं होतं. आर्किओलॉजीनं तिथं ते सगळं बंद करून ठेवलं. ESI हॉस्पिटल कसं चालू झालं. पासपोर्ट ऑफिस कसं चालू झालं. तर मी मुद्दाम तुम्हाला जरा एक प्ले करतो. 5 मिनिटाचा आहे व्हिडिओ जरा बघा. स्पीकर
मैडम, आप जानते हैं कोल्हापुर बहुत ही प्रॉस्परस प्लेस है। कोल्हापुर में पर्यटन उद्योग बहुत बड़े पैमाने पे बढ़ रहा है। वहाँ का एयरपोर्ट मैडम 2011 दिसंबर तक चल रहा था, फंक्शनल था। उसका लाइसेंस उसके बाद खत्म हुआ है। पिछले 2 साल से जब से मैं एमपी बना हूँ, मैं कोशिश कर रहा हूँ वो लाइसेंस रिवोक हो। लाइसेंस बनाने के लिए हमने एयरपोर्ट अथॉरिटी और डीजीसीए को प्रपोजल दिया है। 2 साल से मैंने डीजीसीए और एयरपोर्ट अथॉरिटी के ऑफिस के 10-10 चक्कर लगाए। हर बार कोई क्यूरी निकालती है, उनकी कमेटी आती है, सर्वे होता है, वापस जाते हैं, फिर मैं जाके मिलता हूँ, पर अभी तक ये नहीं हो पाया है। कई सारे रीजनल छोटे ऑपरेटर्स हैं जो वहां पे फ्लाइट शुरू करना चाहते हैं, पर जब तक लाइसेंस नहीं होता है शेड्यूल ऑपरेशन हम शुरू नहीं कर सकते हैं। मैं आपके माध्यम से मंत्री से जानना चाहता हूँ कि आपने अभी रीजनल कनेक्टिविटी में कोल्हापुर का इंक्लूडेड किया है, मैं आपका आभारी हूँ, लेकिन ये लाइसेंस जब तक शुरू नहीं होगा, फ्लाइट शुरू नहीं हो पाएगी। मैं आपसे जानना चाहता हूँ कब तक लाइसेंस दे देंगे, नहीं तो बाद में देंगे। If you have any information about Kolhapur, no. Kolhapur, Deccan Charters has taken the tender to connect Kolhapur to Mumbai, and we anticipate that this will start functioning in September. Maybe. Thank you. धन्यवाद अध्यक्ष जी। धन्यवाद अध्यक्ष जी, आपने मुझे बोलने का मौका दिया। अध्यक्ष जी, प्रधानमंत्री जी ने 2014-15 में छोटे शहरों को बड़े शहरों से एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए बहुत ही महत्वपूर्ण योजना उड़ान योजना बनाई। मैं सरकार का आभारी हूं कि उसमें जब से मैं चुनाव जीता था 2014 से 4 बार मैंने यहाँ मांग की थी कोल्हापुर को मुंबई से जोड़ा जाए। 17 अप्रैल 2018 को मैडम ये सर्विस शुरू हो गई। 2 महीने बहुत अच्छे से चले, पूरा 90% उसको हम बुकिंग देते थे और अगले 3 महीने का भी बुकिंग हमने दिया था। फिर भी 20 अप्रैल को अचानक से वो डेक्कन चार्टर जिसने एयर सर्विस शुरू की थी अचानक से बंद कर दिया। कोई भी रीजन नहीं दिया। जब हमने पूछा तो उन्होंने कहा कि कोई टेक्निकल इश्यू है। अध्यक्ष जी, आप जानते हैं कोल्हापुर बहुत ही ऐश्वर्य संपन्न जगह है। महालक्ष्मी का मंदिर वहां पे है, लाखों टूरिस्ट वहां पे आते हैं, कल्चरल हेरिटेज है, इंडस्ट्रियल डेवलपमेंट भी अच्छी हो रही है। तो मैं समझता हूं कि मैंने मंत्री से मिलके ये जो कंपनी है कोई प्रोफेशनलिज्म नहीं है, इसको ब्लैकलिस्ट करना चाहिए और दूसरी कोई भी कंपनी हो जैसे इंडिगो है, स्पाइसजेट है, समझ गई, स्पाइसजेट एयर एशिया है, गवर्नमेंट की कंपनी है, उनको ये कोल्हापुर मुंबई शुरू करने की इजाजत दी जाए। कोई इनको 6 महीने रुकने की जरूरत नहीं है। उड़ान योजना के तहत ही ये एयर सर्विस फिर से शुरू की जाए, ये हमारे कोल्हापुर के लोगों की डिमांड है। धन्यवाद अध्यक्ष जी। थैंक यू मैडम, मैं मंत्री जी के जवाब से बहुत संतुष्ट हूँ। अध्यक्ष जी, केंद्र सरकार हर जिले में वर्करों के लिए ईएसआई हॉस्पिटल शुरू करते हैं। मेरे क्षेत्र कोल्हापुर में भी एक हॉस्पिटल 1997 में बनाया था। 9 एकड़ में ये 10 करोड़ रुपया खर्चा करके ये हॉस्पिटल 97 में बना था, जिसमें 120 कर्मचारी अपॉइंटेड है, 1210 कंपनियां इससे जुड़ी हुई हैं, तकरीबन 17,000 कर्मचारी इससे जुड़े हैं और आपका नया जो अभी कानून आपने बनाया उससे 50,000 फैमिलीज, तकरीबन 2.5 लाख लोग इसका लाभ इनको मिलने वाला है। हर महीने हर साल इनके सैलरी से कंट्रीब्यूशन भी जाता है। लेकिन अध्यक्ष जी, बहुत खेद से मुझे कहना पड़ रहा है कि ये हॉस्पिटल अब तक शुरू नहीं हुआ है। सेंट्रल गवर्नमेंट का 10 करोड़ रुपए उसमें इन्वेस्ट हुआ है, पूरा हॉस्पिटल बना हुआ है, लेकिन अभी तक शुरू नहीं हुआ है। हमारे इसके कमेटी के अध्यक्ष खैरे जी जो है वो कोल्हापुर खुद आए थे, वो मार्च महीने में आए थे। उन्होंने बताया था कि मई महीने तक ये हॉस्पिटल शुरू किया जाएगा। खाली कंप्लीशन सर्टिफिकेट का कोई इश्यू है, मैंने 2 बार हाउस में भी ये प्रश्न उठाया था। मंत्री जी शायद इनको ये जानकारी होनी चाहिए, मैंने आपको भी सर लेटर लिखा है। तो मैं आपके माध्यम से जानना चाहता हूं कि कब तक ये हॉस्पिटल शुरू होगा, क्योंकि गवर्नमेंट परमिशन देने वाली भी लेने वाली भी गवर्नमेंट है, तो क्यों ये शुरू नहीं हो रहा है? तकरीबन आज इसका वैल्यूएशन 100 करोड़ से ज्यादा है सर, तो आप कृपया इसमें ध्यान दीजिए और मैं आपसे विनती करता हूं कि हॉस्पिटल जल्द से जल्द शुरू की जाए ताकि मेरे कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के 2.5 लाख लोगों को इसकी सुविधा मिले। धन्यवाद। Honorable Speaker Madam, जैसे the question is, आपने जो कोल्हापुर का हॉस्पिटल के बारे में पूछा, हमने राज्य सरकार से हमने बातचीत किया। राज्य सरकार का वो ईएसआई हॉस्पिटल है, हमें बहुत खुशी की बात है, राज्य सरकार ने वो ईएसआईसी को हैंड ओवर किया है। मैं वहाँ पर आपको 100 बेडेड हॉस्पिटल जो है वहाँ कंस्ट्रक्शन करवाएंगे और वो इतना ही नहीं है, उसके लिए 100 करोड़ रुपया जो है खर्चा भी करेंगे। और मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूँ, हॉस्पिटल अभी
शुरू हो जाएगा, नंबर 1। लेकिन नया जो हॉस्पिटल बनेगा ये भी जो है 2 साल के अंदर हम आपके साथ मिलकर उसका उद्घाटन भी करने का हम कार्यक्रम करेंगे। पूरी तरह के उद्घाटन के लिए इसके बात के लिए बहुत बहुत धन्यवाद उपाध्यक्ष जी, आपने इस गंभीर और महत्वपूर्ण विषय पे मुझे बोलने का मौका दिया। उपाध्यक्ष जी, महाराष्ट्र में भारी बारिश की वजह से कई जगह बाढ़ आ चुकी है। 2 दिन पहले महाराष्ट्र में कोकण में एक ब्रिज जो पुराना था, जिसे 100 साल पूरे हो चुके थे, वो बाढ़ की वजह से बह गया, जिसमें एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है। 2 टूरिस्ट बस और 10 से ज्यादा कार उसमें बह गई है। कम से कम 60 लोगों की मृत्यु की आशंका जताई जा रही है। उपाध्यक्ष जी, मेरे क्षेत्र कोल्हापुर में, मेरे शहर में भी एक ऐसा ही ब्रिज बना हुआ है, जिसे 138 साल पुराना ये ब्रिज है। उपाध्यक्ष जी, 20 साल पहले ब्रिटिश गवर्नमेंट ने एक लेटर हमारे कॉलेज लिखा था कि इसकी लाइफ अब खत्म हो चुकी है। केंद्र सरकार ने वहां पे एक ब्रिज 2012 में मंजूर किया हुआ है। 16 करोड़ का ये ब्रिज है। तकरीबन 80% काम उसका पूरा हो चुका है। लगभग रोज 50,000 से ज्यादा लोग उस पर ट्रैवल करते हैं। उपाध्यक्ष जी, किसी ने आर्कियोलॉजी डिपार्टमेंट को एक लेटर लिखा और दिसंबर 2015 से ये काम बंद पड़ा हुआ है। आर्कियोलॉजी डिपार्टमेंट ने 1956 में वहां पे 2 मूर्तियां मिली थी, इसलिए उसे आर्कियोलॉजी साइट घोषित किया था। 1956 से उपाध्यक्ष, सिर्फ आधा मिनट, बहुत गंभीर मसला है। 1956 से अब तक वहां पे कोई आर्कियोलॉजी का काम नहीं हुआ है, कोई बजट आवंटित नहीं किया गया है। तो मैं आपके माध्यम से, मैंने मंत्री जी से भी इसकी मीटिंग की थी, वहां पे चीफ डायरेक्टर आर्कियोलॉजी के आए थे, उन्होंने आश्वस्त किया था 1 महीने में काम पूरा होगा। तकरीबन 6 महीना हो चुका है अध्यक्ष जी। अगर उपाध्यक्ष जी, अगर ये तुरंत इस काम को शुरू नहीं किया गया है तो बड़ी दुर्घटना इसमें घट सकती है। मैं आपके माध्यम से सरकार से अनुरोध करूंगा कि जल्द से जल्द इस काम को शुरू किया जाए। धन्यवाद। धन्यवाद अध्यक्ष जी, आपने शून्यकाल में मुझे बोलने का मौका दिया है। अध्यक्ष जी, ये बात करते हुए मुझे बहुत दुख हो रहा है, बहुत शर्म आ रही है, क्योंकि तीसरी बार सदन में ये विषय मैं उठा रहा हूँ। हम सब जानते हैं, पिछले साल महाराष्ट्र में महाड़ में बाढ़ की वजह से एक ब्रिज पुल बह गया था। कई सारे लोगों की मौत हुई थी, कई लोगों ने अपनी जान गंवाई थी। मेरे क्षेत्र कोल्हापुर में अध्यक्ष जी, एक ब्रिज 138 साल पुराना है। पिछले साल में उस पर भी खतरा पैदा हुआ था। वो ब्रिज उस वक्त भी बंद कर दिया गया था। मैंने जब सदन में इसकी आवाज उठाई थी तो माननीय मंत्री जी गडकरी जी ने इस विषय में एक मीटिंग बुलाई थी, जिसमें महेश शर्मा जी, माननीय महेश शर्मा जी मिनिस्टर, वो भी मौजूद थे। महाराष्ट्र के 2 मिनिस्टर मौजूद थे। उस मीटिंग में यह तय हुआ था कि आर्कियोलॉजी डिपार्टमेंट ने जो ऑब्जेक्शन लिया था वो कोई मायने नहीं रखता है, क्योंकि वहां पे कोई आर्कियोलॉजिकल साइट अस्तित्व में नहीं है। 1 महीने के अंदर अंदर इस ब्रिज को परमिशन दी जाएगी, ऐसा उस वक्त अधिकारियों ने जवाब दिया था। आज उसको 1 साल पूरा हो चुका है अध्यक्ष जी। पिछले साल जो महाड़ में ब्रिज बना था, गडकरी जी ने 1 साल में पूरा कर दिया है, वहां पे इनोवेशन भी कर दिया है। लेकिन कोल्हापुर का ब्रिज जो 150 गांव को कनेक्ट करता है, अच्छी बारिश होने की वजह से पानी बढ़ गया है। अभी 3 दिन से वो ब्रिज बंद कर दिया गया है। रोज 50,000 से ज्यादा लोग उस ब्रिज से आवागमन करते हैं। 150 गांव की कनेक्टिविटी टूट चुकी है। हम अध्यक्ष जी सैटेलाइट स्पेसशिप की बात करते हैं, बुलेट ट्रेन की बात करते हैं, लेकिन ये छोटा सा रास्ता एक अधिकारियों के एडमेंट बिहेवियर की वजह से रुका पड़ा है। मैं आपके माध्यम से माननीय मंत्री से जानना चाहता हूं कि जब से मैं इसके बारे में 10 बार मैं अधिकारियों से मिला, मीटिंग में इन्होंने बताया कि कैबिनेट में नोट आधा मीटिंग में इन्होंने हर बार बताया कि ये बिल ये अमेंडमेंट के लिए गया है और कैबिनेट में गया है। 1 साल से अगर कैबिनेट मीटिंग नहीं हुई है, कि मैं मंत्री से जानना चाहता हूँ, सरकार से जानना चाहता हूँ। बहुत ही गंभीर विषय अध्यक्ष जी। अगर अधिकारी ऐसे काम नहीं करते, लोगों की जान से खिलवाड़ करते हैं, तो इनको कुर्सियां खाली करनी चाहिए। आप इस विषय में गंभीरता से ध्यान दें, मैं आपसे अनुरोध करता हूँ। धन्यवाद। कोल्हापुर का जो बिल 112 साल पुराना है, जो गिरने की हालत में है, जब वो पुल बनकर वहां पर आया और वहां देखा कि हमारे मॉन्यूमेंट से मात्र वो 40 मीटर की दूरी पर है, तो ये विषय आया कि क्या किया जाए। क्या उस पुल ना बनने से वो जर्जर पुल गिर जाता, 100, 200, 500 लोगों की जान जा सकती थी। भारत सरकार ने अपनी जिम्मेदारी को समझा और इस बिल को लाने की अपनी जिम्मेदारी को पूरा किया। अकबर डोम से कंदरा का एक फ्लाईओवर, कोल्हापुर का ये जो 112 साल पुराना पुल जो गिरने की स्थिति में था, कोलकाता की मेट्रो रेल,
यमुना पर एक और ब्रिज नेशनल हाईवे पर बनना था, पुणे की मेट्रो, ये 5 विषय थे जिनके कारण वर्तमान में एकदम इसकी जरूरत हुई। महादेव जी, धनंजय महादेव जी, thank you very much for your initiative. You have shown concern about that Kolhapur bridge, and that's why we have taken this bill, and I feel happy that this bill is passed today. जे पत्र देऊन काम होणार नाही म्हणतात, मग मुद्दाम मी तुम्हाला जे दाखवलं कोल्हापूरसाठी महाडिकांनी काही केलं नाही, भाजपनं काही केलं नाही, तर एक 3-4 गोष्टी मुद्दाम, विमानतळ कसं झालं, 200 भारतामध्ये उडान योजना मोदीजीने आणली, उडान योजनेतलं महाराष्ट्रातलं फक्त पहिलं एअरपोर्ट आहे जे कोल्हापूर सुरू झालं आणि त्याच्यानंतर दुसरं एअरपोर्ट सुरू झालं ते शिर्डी झालं. 274 कोटी रुपये फक्त कोल्हापूरला लागले. हे हवेतल्या गोष्टीमुळे झाले नाही. ESI हॉस्पिटल अनेक वर्ष बंद होतं, त्याला बजेटही लागलं, ते हॉस्पिटलही चालू झालं. पासपोर्ट ऑफिस फाईलच नव्हती त्याची. पासपोर्ट ऑफिस भारतातलं पोस्ट ऑफिस मधलं पासपोर्ट ऑफिस पहिलं कुठं झालं तर ते कोल्हापूरमध्ये झालं आणि देशातलं सगळ्यात जास्त पोस्ट ऑफिस मध्ये हे पासपोर्ट ऑफिस उघडल्यानंतर सगळ्यात जास्त केसेस जिथं पासपोर्ट बनले गेले ते कोल्हापूरचं, त्याला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. अशा अनेक गोष्टी कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून आपण आता शिवाजी पुलाचं तुम्ही बघितलं, हे काय असं आपोआप होत नाही, पत्र देऊन होत नाही. मला माहिती आहे ते बोललेत, चुकीचं बोललेत, कारण पत्र कोण देते काय करते आता ते त्यांच्या अंगलट येऊन झालं. त्यामुळं माझे आमच्या 2 मित्रांना म्हणजे त्यांचं अज्ञान आहे, त्यांच्या नेते मंडळींनी त्यांना किंवा त्यांचे जे मालक आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांनी आदेश दिला असावा म्हणून त्यांनी ते पत्रकार परिषद घेतली असेल, पण त्यांनी अशा अज्ञानातनं अशा पद्धतीने टीका करू नये. लोकांना कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत, जागरूक आहेत, सगळं पाहत असतात आणि हे निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असं चुकीचं ते बोलतायत ते त्यांनी बोलू नये, त्यांनी त्यांचे शब्द माघारी घ्यावे अशी माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. आता या ब्रिज संदर्भात आपल्याला काही प्रश्न असेल, मला आणखीन काही गोष्टी आपल्याला आणखीन एक विषय आपल्याला मांडायचा. तुमच्या काळात ब्रिजना मान्यता मिळाली, निधी मंजूर झालेला, सध्या त्याचं स्टेटस काय म्हणजे तुम्ही आता खासदार नाही त्यानंतर काय पाठपुरावा झालेला अशी नाही, मी कसा पाठपुरावा करणार आता ज्या पुढच्या स्टेप त्याची काय असणार आहे? मध्ये 31 मे 2019 मध्ये या निविदा मागे इलेक्शन झालं ना, तर ह्या निविदा मागे घेतल्या, इलेक्शन झालं, सगळं झालं, पण आपण पदावर असो नसो तुम्ही काम करतच असतं कायमस्वरूपी, कुठल्या पदाची अपेक्षा नसते. ज्या निविदा मागे घेतल्या किंवा 19 वेळा निविदा प्रसिद्ध होऊन सुद्धा त्याला प्रतिसाद मिळाला, यासाठी आपण काय नाही. बघा या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाऊस मध्ये आवाज करायला, हो, त्याच्याशिवाय काम होत नाही. तिथे सगळं झालं ऑफिशियली. मी ऑफिशियली सांगतो, जर आता हे 19 वेळा न झाल्यावर थांबलं, त्यांना काही दोष देता येणार नाही. मी जर खासदार मला कोल्हापूरकरांनी केलं असतं तर मी इथं आवाज केला असता आणि परत त्याला सुरुवात झाली असती. आता ते नाही झालं, कुणाची जबाबदारी आहे ते त्यांनी बघितली पाहिजे. तिथे एक पिलरचा पूल बांधत असा एक प्रस्ताव हायवेचा होता 6 पदरीचा, त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं की ते गडकरी साहेबच करू शकतील आणि त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा. तेच हेच आहे ना ते, आणि तुम्ही कुठला ब्रिज? बास्केट ब्रिजचा विषय नव्हता, हा रस्ता उंची वाढवायची, पण तो पिलरचा करायचा. आणि आता मध्ये पांढरकर साहेब पण तेच म्हणले की आमच्याकडे जो प्रस्ताव आहे तो फक्त उंची वाढवायची. मला सांगा त्याचा कोल्हापूरला कसा फायदा होणार? 6 ऐका माझा, आता त्यांच्याकडे आहे ते बरोबर आहे. मला हे जर श्रेय मला मिळेल म्हणून त्यांनी तो नवीन सगळा काहीतरी उद्योग केलेला असं मला समजते. मोठा पूल बांधला, उंच जरी पूल बांधला, 6 लेन होणार आहे, त्याचा फायदा नॅशनल हायवेला होणार ना. हा जो आपला ब्रिज आहे हा कोल्हापूरला एंट्री होणारा ब्रिज आहे. हा शिरोली पासूनच तिथून जो उड्डाण घेणार तो कोल्हापूर शहरात ह्या आपल्या टोल नाक्यापर्यंत येणार. हा बास्केट ब्रिजची संकल्पना आहे. ते जे म्हणतात ते 6 पिलरचे बांधणार किंवा काय बांधणार, तो नॅशनल हायवेला फायदा होणार, कोल्हापूर शहराला कसा फायदा? तो सुद्धा प्रस्ताव अजून नाहीये, फक्त तो कसा आहे उंची वाढवायची आणि त्याला त्यांचा विषय पण त्यांनी काय केलं, बोगदे आहेत असं त्या पांढरकरांनी सांगितलं. तो त्यांचा विषय, मी त्याबाबत बोलणं योग्य नाही. मी जे केलं होतं ते हे आहे, माझ्या मंजुरी मी तुम्हाला दाखवल्या, त्याचं टेंडर दाखवलं, त्याचं रिटेंडर दाखवलं, हे म्हणजे मी केलं होतं, ते केलेलं हवेत नव्हतं, हे मला आपल्याला दाखवायचं. तेव्हा 19 वेळा कॉमन हा प्रश्न की रिटेंडर आलं म्हणजे तांत्रिक मुद्दा होता की काय? नाही, मोठे टेंडर होते, 1000 कोटी, 3000 कोटीचं टेंडर, 3000 कोटी टेंडर होतं. त्या 3000 कोटीमध्ये हा 171 कोटी होता. 3000 कोटी असल्यामुळं मोठे झाले नसतील मोठे लोक. आणि ह्याला बास्केट ब्रिज का म्हणले? आता तुम्ही ते त्याला 6 पिलर म्हणा
तुम्ही त्याला हावडा ब्रिज म्हणा किंवा लंडनचा ब्रिज म्हणा किंवा त्या आमच्या मित्रांना कळण्यासाठी बाटली ब्रिज म्हणा, काय बिघडत नाही. पण आम्ही याला बास्केट ब्रिज नाव का दिलं? तो पिलरचा विषय आला की तुमचा, ते आता काय आला, जुना नॅशनल हायवे आपला जो आहे 13च्या दाराला बोरजांच्या दाराला नवीन उभारला, तो ओव्हर पहिले 10 भराव आहे. हे ब्रिज, हा ब्रिज जो आहे हा पिलरलेस आहे. ह्याला आम्ही हे बास्केट नाव आम्ही दिले, हे काय केंद्र सरकारचं नाव नाहीये, त्यांना त्या भाषेत समजेल. हा पिलरलेस आहे, याला खाली कॉलम नाही आहे, त्यामुळे पाणी सगळं पास होणार. तुम्ही कॉलम घालून जर भराव टाकला तर परत तोच प्रॉब्लेम कोल्हापूरला आहे. म्हणून तो पिलरलेस ब्रिज हा आपला डिझाईन मध्ये होता. त्याचं म्हणणं जे काय करायचंय ते करायचंय केंद्राने किंवा गडकरी साहेबांनी, आणि त्याच्यावर आम्ही जे मागणार आहे असं त्यांचं म्हणणं. मागू ना, आम्ही कुठं नको म्हणलंय. कुणी मागा, कुणी घ्या, श्रेयवादाचा माझा विषयच नाही आहे. पण तुम्ही करणाऱ्याला का केलं नाही म्हणताय? चांगलं करणाऱ्याला वाईट काम, तुम्ही याने काम एखादं करून आणलं, हिने एखादं काम केलं तर मी याला वाईट का म्हणावं? चांगलं केलं म्हणा ना, चांगलं केलेलं चांगलं केलं म्हणा. केलंच नाही, हवेत आहे, स्वप्न बघतात, दिव्य स्वप्न काय काय, त्यांनी भाषा बी अशा केली, मला झोपच नाही ना. आम्ही एवढं राबतोय तिथं राबलो, आम्ही एवढं कष्ट केलं, जरी असे बोलत असतील तर काय उपयोग आहे त्याचा? दुसरा विषय, दुसरा विषय, भाजपनं काय काम केलं नाही असं त्यांचं मत पडलं. सगळ्यात मोठं काम भाजपनं कोल्हापूर शहरासाठी जे केलं ते म्हणजे टोल. 464 कोटी, 474 कोटी रुपये फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा यांनी त्या पार्टीला दिले आणि त्यांना इथनं बाहेर घालवलं. हा टोल आणला कोणी हो? हा रस्ता प्रकल्प आणला कोणी? सगळ्या कोल्हापुराला माहिती आहे. कुणी आणला, कसा आणला, त्यात काय काय झालं, कोण राजीनामे द्यायला निघाले होते, आणि त्यातून हा झालेला टोल पावती कुणी फाडली याच्यावरूनच कळतं की त्यात कोणाचा इंटरेस्ट होता. आणि तो भारतीय जनता पार्टीनं कोल्हापूरकरांचा उद्रेक लक्षात घेऊन कोल्हापूरकरांच्या ज्या समस्या होत्या टोलच्या त्या समजून त्यांनी त्यात इनिशिएटिव्ह घेतला आणि ते सगळे पैसे त्यांना दिले आणि त्यांना बाहेर गेले. याच्यापेक्षा मोठं काम काय? आणखीन बरीच कामं केलेत, आता त्याच्या बाबतीत मी बोलणार नाही. पण मी आणखीन एक विषय आपल्याला या ठिकाणी आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो. मला आपल्याला विचारायचं, आपण सगळेजण पत्रकार करता, आमदार, खासदार, मंत्र्यांचं काम काय असतं? आपल्या लोकांच्या समस्या अडीअडचणी सोडवणं. 2 मिनिटं विधानसभेत, विधिमंडळात, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये आपल्या लोकांच्या समस्या मांडणं, आपल्या विभागासाठी चांगला निधी आणणं, मोठे प्रकल्प आणणं. आणि ज्यावेळी आपण ऑफिसला बसतो त्यावेळी येणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत. कोण नोकरीसाठी पत्र मागतंय, कोण गावच्या निधीसाठी पत्र मागतंय, कोण बदलीसाठी पत्र मागतंय. ह्याच्यासाठी आपलं पत्र द्यायचं, ज्याच्यावर तो गोल्डन सिम्बॉल असतो आमचा, जो आम्ही खासदार असताना आमच्याकडे असायचा, आता आमदारांच्या आहे, खासदारांच्या आहे. म्हणजे लोकांच्या चांगल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी ते पदाचा वापर करायचा असतो, त्याच्यासाठी पत्र द्यायचं असतं. आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर मोहोळ हा कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री महोदय, सहकार मंत्री महोदय यांच्याकडे स्वतःच्या लेटर हेडवर तक्रारी केलेल्या. आता हे मी मान्य करतो की आमची FRP द्यायची बाकी आहे, आमचे कामगारांचे काही पगार द्यायचे बाकी आहेत, आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश कारखान्यांचे FRP आणि बहुतांश कारखान्यांच्या कामगारांचे पगार कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक कारखान्यांचे देण्याची बाकी आहे. मग ह्यांना जर फक्त त्याच तालुक्यातल्या किंवा त्या माझ्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांचा काय येत नाही यांना? आणि मग अशा पद्धतीनं स्वतःच्या पदाचा गैरवापर, आता हे सरकार आहे, हे सरकार आहे. पवार साहेब साखर उद्योग अडचणीत आहे म्हणून या साखर उद्योगाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी परवा अमित भाईंना भेटले, मोदीजींना ते भेटतायत, प्रयत्न करतायत, कारण MSP आणि FRP यातला जो फरक आहे त्यामुळे हा उद्योग अडचणीत आलेला आहे. मी सुद्धा खासदार असताना प्रयत्न केले, आता अनेक लोक प्रयत्न करतायत. आमच्या या महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मदत करतायत, पवार साहेब मदत करतायत, अजितदादा मदत करतायत, बाळासाहेब पाटील सहकार मंत्री मदत करतायत, देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा मदत करतायत. पण
हे मंत्री आपल्या पदाचा गैरवापर, आपल्या लेटरेडचा तक्रारी करण्यासाठी यांना कसं कर्ज दिलं, का दिलं, यांची मागची बाकी एवढी आहे, अमुक आहे, तमुक आहे. आता हे एक पत्र नाही, 4 पत्र दिलेले आहेत. स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2, स्मरणपत्र 3, अशा पद्धतीनं म्हणजे कारवाई झालीच पाहिजे. हा कारखाना बंद पडला पाहिजे. आता हे झाले ह्यांचं. ह्याच्या पुढेच जाऊन बघा, आणखीन एक पत्र आहे. खासदार संजय मंडलिक हे खासदार, ह्यांचंही पत्र अशाच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना तक्रारीचं. आणि ह्याचा मॅटर काय या पत्राचा? ह्याचा मॅटर ह्याचा कॉम्प्युटरचं प्रिंटिंग आणि ह्याचं कॉम्प्युटरचं प्रिंटिंग, एक शब्द, एक रफार उफार सुद्धा काय चुकलेला नाही. हे मला कोल्हापूरच्या लोकांना सांगायचंय की हे जे काम म्हणजे आपण एखाद्या उद्योगाला, मला सांगा, कोल्हापूरनं अनेक इतिहास बघितलाय. म्हणजे मोठमोठ्या इथं विरोधक झालेले आहेत. रत्नाप्पांना असतील, बाळासाहेब माने यांचं शत्रुत्व कोल्हापूरनं पाहिलेलं आहे. राजे विक्रमसिंह गाडगे, मंडलिक साहेबांचं शत्रुत्व कोल्हापूरकरांनी पाहिलेलं आहे. कधी एकमेकाच्या उद्योगाला त्रास देणं, कधी एकमेकाला अडचणीत आणणं, त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न. लांबचं उदाहरण कशाला, आज मुश्रीफ साहेब डीसीसी बँकेचे अध्यक्ष आहेत. संजय बाबा गाडगे त्यांच्या विरोधात 3-4 वेळा निवडणूक लढवली त्यांनी. तरी सुद्धा आज संजय बाबा एक प्रकल्प करत असताना त्यांना अडचण होती, डीसीसी बँकेकडून मुश्रीफ साहेबांनी मदत केली. हे मोठं मन. त्यांनी असं नाही आता ते अडचणीत आहे, आपला विरोधक आहे, त्याला संपवलं पाहिजे असं नाही. पण हे पालकमंत्री, हे त्यांचे हस्तक खासदार, हे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण मला एक मुद्दाम कोल्हापूरकरांच्या नजरेला आणून द्यायचं. काय संबंध आहे यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये? एकाच माझी एफआरपी बाकी आहे, त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट एफआरपी बाकी असणारे कारखाने महाराष्ट्रात आहेत, कोल्हापुरात आहेत. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांनी माझ्यापेक्षा तिप्पट चौपट, माझी फक्त 2-3 पंधरवड्याची एफआरपी बाकी आहे. इथं 2-2, 2.5 महिन्याची एफआरपी बाकी असणारे कारखाने. पण माझ्या विरोधात तिथं तक्रारी करणं, आमच्या विरोधक, माझे विरोधक आहेत. माझे विरोधक तिथले पूर्वीचे थोरले परिचारक साहेब होते, राजन पाटील साहेब होते, डोबळे सर होते, हे सगळे अजूनही माझ्या कारखान्यात सभासद आहेत. ते माझे विरोधक आहेत म्हणून मी त्यांचं सभासदत्व रद्द केलं नाही. पण आता हे सत्तेत आल्यानंतर यांनी तिथं आरजेडीकडे खोट्या तक्रारी करून माझे 800 सभासद रद्द केलेले आहेत. राजाराम कारखान्याचे 700-800 सभासद रद्द केले. कशासाठी हा सगळा उद्योग? कशासाठी सभासद रद्द करता तुम्ही? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की आता हे आम्ही सांगितल्यानंतर, म्हणजे माझं मत आहे की राजकारण निवडणुकीपुरतं असावं. त्याच्या पाठिंबा लागून त्यांना अडचणीत आणून, आता आम्ही आहे, आमची परिस्थिती चांगली आहे, आम्हाला सगळे लोक मदत करतात, आम्ही लोकांना मदत करतो, त्यामुळे सगळे नेते मंडळी सुद्धा आम्हाला मदत करणार आहे. पण कोल्हापूरकरांना हे दिसलं पाहिजे की यांची जी दृष्ट प्रवृत्ती आहे ही म्हणजे मनोरुग्ण प्रवृत्ती आहे, म्हणून आपण क्रूर प्रवृत्ती आहे, ही कोल्हापूरकरांच्या निदर्शनास आली पाहिजे. कोल्हापूरकरांना सगळ्या सत्ता दिल्या की हो. महापालिका त्यांच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, परवा दूध संघ त्यांच्या ताब्यात दिला. कशासाठी यांना सगळ्या सत्ता पाहिजेत? महापालिकेची सत्ता कशासाठी पाहिजे मला सांगा. आता एवढा मोठा महापूर आला, एवढा लोक अडचणीत आहे. भारतीय जनता पार्टीकडे, आमच्याकडे जर आता सत्ता असती तर आम्ही घरफाळा आणि पाणीपट्टी माफ केली असती. केली काही नाही माफ? आम्ही घसा ओरडून तुमच्या समोर सांगितलं की या इथल्या शेजारच्या त्यांच्या सयाजी हॉटेल, ते डीवायपी सिटी मॉल, याचा 20-22 कोटी रुपये घरफाळा भरलेला नाही आहे. तुम्ही कुणी प्रश्न विचारला का? आम्ही पुरावे सगळे दिले. त्यांचे जे रजिस्टर डॉक्युमेंट झालेले आहेत सगळे दिलेले आहेत, सगळे आयुक्तांकडे दिले. आयुक्त हातबल आहेत. सरकारच्या विरोधात, मंत्र्याच्या विरोधात कशी ऍक्शन घ्यायची हे सगळं देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठली ऍक्शन होत नाही. होणार, आज ना उद्या होणार. इथं न्याय, आपण न्याय मानणारी लोक आहोत. आज ना उद्या इथं नाना कदम आहे, सुनील कदम आहे, सगळी सुरुवात झाली. कॉलेजला आता घरफाळा त्यांनी तिथं भरला नव्हता. तिकडचा 76 लाख रुपये निघालं बिल. 76 लाख रुपये त्याचा घरफाळा भरला. 35 लाख रुपये ड्रीम वर्ल्ड 35 लाख रुपये भरले. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कचा घरफाळा भरलेला नव्हता. ती किती भरले? ते अजून भरलेलं नाही. भरलेलं नाही. त्यांनी हँडओव्हरच केलं वाटतं. हँडओव्हर करून घ्या पत्र दिले महापालिका. हँडओव्हर करून घ्या पत्र दिलं. आणि याचा सुद्धा भराव, मला न्यायावर विश्वास आहे, खात्री आहे त्यांना, आज न उद्या ते भरावं लागेल. आणि ह्याच्यासाठी यांना महापालिकेची सत्ता पाहिजे का? मग कोल्हापूरचे लोक हे बघत नाहीत का? एखाद्याचा 1000 रुपये घरफाळा कटला तरी लगेच महापालिकेची गाडी जाते, भांडी कुंडी काढतात. त्यांच्याकडे का जात नाही? पीव्हीआरचं लायसन्स पीव्हीआरचं लायसन्स आहे,
50-60 हजार स्क्वेअर फीट बांधकाम अतिरिक्त आहे असं समजतंय. जिल्हा परिषद सत्ता यांच्याकडे आहे. कोरोना कालावधीमध्ये 35 कोटी रुपयाचा घोटाळा झाला म्हणून महाराष्ट्र शासनानं जे ऑडिटर नेमले होते, आमचा यात काही संबंध नाही. जी काही खरेदी त्या कालावधीमध्ये झाली त्यामध्ये 35 कोटी 72 कोटीची खरेदी झाली, त्यामध्ये 35 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून स्वतः गव्हर्नमेंट ऑडिटरनं त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट दिलेले. ह्याच्यासाठी त्यांना ही सत्ता पाहिजे का? आणि म्हणजे आता मला माहिती आहे की उद्या ते पत्रकार त्यांचे काही चमचे पत्रकार परिषद घेणार, माडिक अमुक आहेत, माडिक तमुक आहेत आणि ते 2 नंबरवाले आहेत, काय 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 सांगणार. ते घोटाळे करतात. घोटाळा माडिकांनी कधी केलेला नाही. 1 इंच जमीन आम्ही कुणाची घेतलेली नाही, 1 रुपया कधी कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं घेतलेला नाही. आम्हाला घ्यायची गरज नाही. पण ह्यांच्याकडे ज्या सत्ता आहे त्या कशासाठी आहे त्या जरा त्याचं आकलन कोल्हापूरकरांनी करावं. महापालिका त्यांच्याकडे, जिल्हा परिषद गोकुळ सुद्धा काही दिवसात समजेल काय आहे ते सगळं. तर बंधूंनो, ह्या सगळ्या बाबीचं थोडंसं लोकांनी विचारात घ्यावं असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आरोप उद्या माझ्यावर होतील, पण आरोप करत असताना त्यांचे आता ह्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी थेट पाईपलाईन बद्दल बोलायला पाहिजे होतं. 2 नेते मंडळींची पत्रकार परिषद घेतली, 2 निवडणुका त्यांनी काढल्या की त्या थेट पाईपलाईनवर, की जर थेट पाईपलाईन अमुक झाली नाही तर मी उभारणार नाही, अमुक करणार तमुक करणार, काय आली का? आणि मग ओरडलं जातं की दादांच्या कालावधीमध्ये थेट पाईपलाईन होऊ दिली नाही असं कसं होऊ शकतं? कुणी अडवले, कुठं अडवले सगळ्यांना माहिती आहे. कुठं अडले थेट पाईपलाईन हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात कुठं भाजपचा दादांचा संबंध आला? आणि आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी सांगताय की पुढची दिवाळी 11 दिवाळी झालेले. काय आमचं आता म्हणणं नाही, माझं मत मी त्याबद्दल नाही बोलणार. कोल्हापूरकरांनी येत्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या नेत्याला निश्चित पाजतील याची मला खात्री आहे. त्यामुळं आणि माझी विनंती आहे की निवडणुकीत काय असेल ते आपण आरोप प्रत्यारोप करूया. असले घाणेरड राजकारण हे असं एकमेकाच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी उठणं हे बरोबर नाही. आम्ही सक्षम आहे, पण एखादा गरीब असला तर काय होणार त्याचं? तुम्ही त्याच्या मागे असं लागला तर कशासाठी करता? म्हणून मी तुम्हाला काही उदाहरणं का दिली, मुश्रीफ साहेबांचं उदाहरण का दिलं, राजे विक्रमसिंग खडगेंचं उदाहरण का दिलं? मंडलिक साहेब एवढे मोठे नेते होते, कधी त्यांनी राजेंचा कारखाना बंद पडावा म्हणून किंवा त्यात असं काही थोडा घातला नाही. तरी उद्योग आहे हे, या भीमा कारखान्यावर 22,000 चुल्या अवलंबून आहेत. तुम्ही तो कारखाना बंद पडून तुम्हाला काय वाटतं? ते 22,000 लोक तुम्हाला म्हणजे तुमचं कौतुक करतील का शाप देतील? काय करतील? उद्योग चांगले होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, काहीतरी सकारात्मक काहीतरी राजकारण करा, सकारात्मक कोल्हापूरसाठी काहीतरी आणा, एवढंच माझं त्यांना आव्हान आहे. आणि अशा पद्धतीचे घाणेरडं राजकारण त्यांनी थांबवावं, टीका टिप्पणी करू नये. तुम्ही सत्तेत आहात. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काय केलं, काय त्या दिल्लीत एका दुर्दैवी घटना घडली परवा, एका छोट्याशा मुलीवर, अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, तिचा मृत्यू झाला. तिथले नगरसेवक मोदींच्यावर टीका करतायत, काँग्रेसचे कोल्हापुरात, व्हॉट्सअपवर सगळीकडे तेच मोदीमुळे झालं. मोदीचा काय संबंध आहे त्यामध्ये? म्हणजे किती घृणास्पद आहे हे सगळं. म्हणजे त्यांना द्वेष करायचा, पण किती काय कमी केलं मोदीजींनी? 138 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशातल्या लोकांना मोफत लसीकरण चालू आहे, 80 कोटी लोकांना मोफत रेशन चालू आहे. कुठल्या देशात चालू आहे हो जगात? कुठल्या देशात चालू आहे? चांगलं काम करताय त्याचं कौतुक करा. नाही एखादे तुम्ही समोर विरोध असला पाहिजे, विरोधाभास असला पाहिजे, समोर एखादी गोष्ट नाही पटली तुम्ही सांगा, मिळून दुरुस्त करू. पण अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं, खालच्या पातळीवर बोलणं, घाणेरडं बोलणं हे आपल्याला शोभत नाही. आपण आता लहान वयामध्ये तुम्हाला मंत्रीपद मिळालंय, चांगलं काहीतरी करा कोल्हापूरसाठी, काहीतरी सकारात्मक करा. कुठं मदत लागली आम्ही आहे, आम्ही पण चांगली लोक आहे, खानदानी लोक आहे. असलं काहीतरी आम्हाला जमत नाही उगाच येऊन उठून. आम्ही होऊन कधी काय पत्रकार परिषद घेऊन आम्ही कुणावर टीका टिप्पणी केलेल्या इतिहासात आहे का? सांगा तुम्ही. पण जे आता आले त्याला उत्तर तर द्यायला पाहिजे. मला काल परवापासून पत्रकारांचे फोन, मी मुंबईत, की साहेब बास्केटबॉल बद्दल असं बोलले तसं बोलले, मला चक्कर आली. मी म्हटलं हे काय आता एवढं आम्ही जर रक्त आठवून आम्ही दिल्लीमध्ये लोकांनी मला संधी दिली, मला खासदार केलं, 3 वेळा मी संसदरत्न पुरस्कार मिळाला. आता ते पण म्हणतील काय तर आणलाय कसा तर पुरस्कार, तसं काय म्हणू नका म्हणावं, कारण मोठमोठ्या नेत्यांना मिळालेला आहे तो, मोठ्या नेत्यांना मिळालेला आहे, मलाही मिळालेला आहे. मी भाग्यवान आहे. कोल्हापूरकरांचा मी ऋणी आहे, आयुष्यभर ऋणी राहीन. आणि आता हे पण म्हणतील उद्या माडिकांचं हे ठिकाणावर नाही, 2 लाख मतांना पराभूत झाले म्हणून अमुक झालं. तर पराभवाचं काय? मी 5 निवडणुका लढलो, एकदाच जिंकलोय. पराजय जे आम्हाला माडिकांना काही
हे नाही, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करूच नका आता. पराभूत झाले म्हणून त्यांचं मानसिक हे बिघडलं, मानसिक संतुलन तुमचं बिघडले. मला सांगा, सत्ता असताना भारतीय जनता पार्टीने यांना काय त्रास दिला का? द्यायचं ठरलं असतं काय झालं असतं महेशराव? अमल माडिक साहेब त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ होते, पण कधी त्या विचार आला नाही की हे सगळं यांचं काढावं, यांना त्रास द्यावा. ते तिला असं प्रतापित थोडी झाली असली यांची. आणि हे चक्र आहे, आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता येणार आहे. त्यामुळं हे सगळं थांबवलं पाहिजे, नाहीतर उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर हे तुम्हाला झेपणार नाही. आम्हाला झेपतंय सगळं, आम्ही शेतकरी माणसं, रानातली माणसं आहे, उन्हातली माणसं आहे, आम्हाला हे सगळं झेपतंय, तुम्हाला झेपणार नाही. आम्ही पराभूत झालो तरी सकाळी 8ला ऑफिसला होतो. आम्ही पराभूत झालो म्हणून दाढी वाढून कुठे जाऊन बसलो नाही अज्ञातवासात. तुम्हाला ते झेपत नाही, झेपणार नाही. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करू नका. सत्याचं काम चांगल्या कामासाठी करा, लोकांना मदत करा. आमची मदत लागली तर घ्या, आम्ही त्यासाठी सदैव तयार आहे. एवढंच मला आपल्या माध्यमातून त्यांनाही सांगायचं आणि कोल्हापूरच्या लोकांनाही सांगायचं की आपण भरभरून त्यांना दिलेला आहे, पण यंदाच्या येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचे जे सगळे घोटाळे, त्यांचे भ्रष्टाचार, महापालिकेतले घोटाळे, थेट पाईपलाईन, जिल्हा परिषदचा घोटाळा, हे सगळं समजून. मला सांगा, कोरोनाचे केसेस देशात सगळ्यात जास्त कोल्हापुरात, कोरोनाचे केसेस सगळ्यात जास्त मृत्यू कोल्हापुरात. याचं एकमेव कारण गोकुळ दूध संघ आहे. एवढ्या पीक पिरियड मध्ये गोकुळची निवडणूक होऊ नये म्हणून आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलो. हिनी तिथं महापालिकेच्या वतीने, हिनी तिथं सरकारच्या वतीनं ऍफिडेव्हिट घातलं की कोल्हापूरची परिस्थिती नॉर्मल आहे. ती निवडणूक झाल्यापासूनच्या केसेस वाढल्या, किती मृत्यू झाले बघा. हे सगळ्याचं पाप सुद्धा त्यांना लागणार आहे. असू दे, आज तो विषय नाही आहे, पण अशा पद्धतीनं अनेक बाबी आहेत. सकारात्मक राजकारण करा आणि हे असले दुर्बुद्धी, तुमची ही क्रूर प्रवृत्ती, दृष्ट प्रवृत्ती, मनोरुग्ण प्रवृत्ती जरा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा, एवढीच मला विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे. धन्यवाद. बास्केट बिलचा जो विषय झाला तो तर होणार न होणार हे असं राजकारण करत बसायचं काय? ते लोकांचे प्रश्न त्या ब्रिजच्या माध्यमातून लोकांचा त्यांना दिलासा मिळणं महत्वाचं असतं. नाही, आता परवा फडणवीस साहेबांनी जे आपल्या समोर प्रेस घेतली त्या दिवशी काय सांगितलं की हे सगळं मंजूर झालं आणि त्याला निधी लागलेला होता, ते सगळं तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे आणि तो काही कारणानं थांबलाय. तो व्हायला पाहिजे. आता हे कोणी करायचं असते? हे राज्य शासनामार्फत त्याला थोडासा पाठपुरावा करायला पाहिजे होता. झाला असेल, झाला नसेल. आता फडणवीस साहेबांनी तो त्यांच्या अजेंडावर विषय घेतलेला आहे, चंद्रकांत दादांनी तो अजेंडावर विषय घेतलेला आहे. तर ते पाठपुरावा करतील आता गडकरी साहेबांच्याकडे, आम्ही पाठपुरावा करू आणि पुढे होईल असं बघू. आता ह्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ह्यांना काही वेगळा प्रकल्प करायचा तर तेही स्वागतार्ह आहे. कोल्हापूरचा प्रश्न सुटला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. कुणी करू, तुम्ही सोडवा, आम्ही सोडवा, तो भाग नाही. शेवटी हा केंद्र सरकारकडून ह्याला निधी यावा लागेल. राज्य सरकारकडे एवढा बजेट असण्याची शक्यता किंवा एवढं बजेट लावणं कितपत फिजिबल आहे मला माहिती नाही, पण ते काम झालं पाहिजे. त्यांनी करू किंवा आम्ही करू. त्यांनी नाही केलं तर आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून आम्ही ऑलरेडी अजेंड्यावर हा विषय घेतलेला आहे. तुम्ही सगळं सांगितलं, मला चेंजच नाही हो, झोपच लागणार नाही. जरा बोलूया, जरा संवाद करूया. त्या घरात सगळं अनस्टेबल आहे म्हणून जरा जास्त होतं. आपलं घर डिस्टर्ब आहे म्हणून दुसऱ्याचं घर डिस्टर्ब करायचं असतं ते, करायचं नसतंय. त्या घरातली जरा माहिती घ्यायची. सगळं माहिती असते. येस, थँक्यू. तू इथंच बस मला जमणार नाही ते परत सांगा. पाहिजे का तुम्हाला? आता अजून झालं नाही म्हणजे ब्रिजेस नव्हता म्हणजे हवेतल्या गोष्टी आहेत, मला कमाल वाटते. त्याहीपेक्षा जे निर्णय आणि संजय पवार एवढे वर्ष राजकारण करतात, अज्ञान प्रकट करण्याचं त्यांचं माहिती घेऊन त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांना पत्र दिलं तिने आपलं जाऊन बोलावं. तर त्यांची उद्या आता हे सगळं एवढं ठेवल्यावर त्यांचीच यामध्ये झालं शूटिंग झालं. ओके.